दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुंबईतल्या बोरिवली पश्चिम वजिरा नाका या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि वजिरा रिद्धी सिद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जिथल्या सुनबाई अदिती खंडागळे आणि सासूबाई आहेत प्रभा खंडागळे यांना भेटून आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. आजच्या भागात बघूया कोण जिंकणार पैठणी, सासूबाई की सुनबाई. आणि हो, आता सासूबाई आणि सुनबाई असंच फॉर्मॅट राहणार की अजून काही बदल होणार? तर बदल नेहमीच होम मिनिस्टरने केलेले आहेत आणि प्रत्येक केलेला बदल ज्याचं तुम्ही नेहमी घरात बसून स्वागतही केलेलं आहे. तर सुरुवात करूया आजच्या भागाला. लवकरच या कार्यक्रमात एक छोटासा बदल, गोड बदल जो तुम्हाला आपला वाटेल असाच बदल होणार आहे. आजचा भाग सासूबाई सुनबाई, कोण जिंकणार पैठणी? सुरुवात करूया आजच्या भागाला. चला. सुनबाई, अगं किती उशीर. अहो सासूबाई, फक्त अर्धा तासच तर उशीर झालाय. 8च तर वाजतायत. सुनबाई, 7च्या आत घरात असायचो आम्ही मुली. अहो सासूबाई, तो काळ जुना झाला आता. रिक्षाच मिळत नव्हती मला कितीतरी वेळ. अगं रिक्षा मिळत नव्हती तर टॅक्सी करायची. अहो पण आपलं बजेट वाढलं असतं, चाललं असतं का तुम्हाला? बजेट किती होऊ देत, विमानाने आलीस ना तरी चालेल. येते हो, पुढच्या वेळेला विमानानंच येते. विमानानं डायरेक्ट गच्चीवर आणि पॅराशूटने सरळ किचन मध्ये. आजच्या पिढीचा सगळ्यात बिघडलाय ताळमेळ. कुणीही स्पर्धक असो, सासू जिंकेल पैठणीचा खेळ. अहो सासूबाई, नव्या पिढीनेच तर दिले जगाला टाइम मॅनेजमेंटचे धडे. मी पैठणी जिंकले तर वाटाल ना पेढे. पैठणी कुणाची काय, सासूचीच. पैठणी ऑफकोर्स सुनेचीच. नमस्कार. काय करताय तुम्ही? बरं तुम्ही वा, पहिलं तुमचं अभिनंदन. जी मराठी फिल्म अवॉर्ड मिळालं तुम्हाला त्याबद्दल. किती छान आहे. पहिलंच अभिनंदन. हा थरथरतोय का? माझा एक पटकन अक्षर देतो. दोघींपैकी कोण उखाणा घेणार बघूया. वजिरा नाका क. काम करता करता हा ईश्वराला स्मरते, हा. नारायणरावांचं नाव घेते, आदेश बांदेकरांचं स्वागत करते. वा. तर आता घ्या, कोणताही उखाणा घ्या तुम्ही. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, अमितचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. वा. आता सगळ्यांची ओळख करून द्यायची तुम्ही. हे माझे मिस्टर नमस्कार. अमित. वेलकम. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हा माझा मुलगा अद्वैत. बस. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ती माझी बहीण. नमस्कार. तो माझा भाऊ. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार सासरी बुवा. आणि हा आमच्या जुन्या घरातला शेजारचा परिवार आणि इथल्या नवीन ह्याच्यातला परिवार. सगळ्यांची ओळख झालेली आहे. तर आता सुरुवात करूया आपण आजच्या गप्पा. नमस्कार. 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 कसं वाटतंय आई आज? खुश दिसताय एकदम तुम्ही. हा, छान. मग बोरिवलीत कधीपासून राहत आहे? 81 पासून. त्याच्या आधी कुठे होता? 12. असं काय राहून गेलं असं वाटतं का हो तुम्हाला? शिक्षण म्हणजे अर्धवट राहिलेलं शिक्षण नाही. तिथे SSC पर्यंतचं शिक्षण झालेलं आणि तिला पुढे शिक्षक व्हायची इच्छा होती आणि मग ती पूर्ण करू शकली नाही कारण की घरच्या जबाबदाऱ्या होत्या. पण एक ते गाव पण खेडं होतं, तशा शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. मग मी जुनी मॅट्रिक झालेली, पण 2 वर्ष गॅप घेतला. परत मी नवीन ऍडमिशन घेतली, 11वी 12वी केली. पण 12वीच्या मला वडिलांचं म्हणजे हेच झालं की लग्न हिचं करायचं. लग्न ठरलं. कुठे भेटले हे तुम्हाला?
बारामती. बारामती कसे काय हो? बहिणीकडे मी होते 1 वर्ष शिकायला हा. 10वीला. मग त्यावेळेला हे तिथं होते शेजारी, पण त्यावेळेला आमचं असं मनात काहीच नव्हतं. थांबा, तुमच्या हा काही नव्हतं, मी इकडे होतो. तुम्ही इकडे होता? त्यावेळेला त्यांनी कधीतरी मला पाहिली असेल, कधी बघितलं? बहिणीकडेच माझ्या. तसं पाहायला गेलं तर मी लहानपणापासून पाहत होतो. लहानपणापासून पाहतो. इथे संशयाची पाल चुकचुकते. तसं काय म्हणजे आमचं प्रेम वगैरे असं मला काही एक सांगा, तुम्ही सारखं तसं काही नाही तसं काही नाही असं का म्हणताय? नव्हतं. नाही म्हणून म्हणतो ना. पण मी विचारलं का असं काय आहे म्हणून? नाही ना. आपण काय, आपलं माहेर कुठलं? माझं माहेर सातारा जिल्ह्यातलं साखरवाडी. हे तुमचं कसं काय जमलं? स्थळ आलं होतं म्हणजे बारामतीत मी कार्यक्रम करत होते गाण्याचे. तुम्ही गाता? हा, मला गाण्याची आवड आहे. मी गाण्याचे कार्यक्रम बारामतीत करत होते. त्यावेळेस ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान फलटण बारामती रस्त्यावरती हा. पाठक म्हणून व्यक्ती मला भेटली होती. बर. तर त्यांच्या थ्रू माझी पत्रिका त्यांच्याकडे पोहोचली आणि ते असंच प्रोसीड झालं पुढे. तुम्ही पत्रिका घेऊनच गाण्याच्या क्लासला जायचं? नाही, नंतर पत्रिका मला कळतच नाही की कोणी भेटलं. मागितली, पत्रिका आहे का? ठीक आहे, दिली. अच्छा, तेव्हा त्यांनी फक्त हा, विचारलं. तेव्हा फक्त विचारलं. मला कळलंच नाही. बसमध्ये कोणीतरी विचारली जरा पत्रिका आहे का? ही नाही, पत्रिका. तेव्हा टिंग, फक्त- उतरले गेले असं नाही ना. तेव्हा फक्त विचारलं आणि नंतर दिली त्यांना. आणि कुठल्या कार्यक्रमासाठी गेला होता तेव्हा? बाबूजींची गाणी वगैरे असं दिवाळीत किंवा असं अच्छा, म्हणून सीझनल अशी कार्यक्रमाला कार्यक्रम जाता. करत पण होते मग कुठलं अगोदर. गाणं त्या दिवशी गायला? आता एवढं आठवत नाही. जागो मोहन प्यारे असेल. जागो मोहन प्यारे. मी कसं जरा ऐकवा ना. जागो मोहन प्यारे जागो, जागो मोहन प्यारे जागो, नवयुग चूमे नैन तिहारे, जागो जागो मोहन प्यारे. मग तेव्हापासून जागेच आहात का? अरे गो, काय झोपच उडाली. झोप लागते का नंतर? म्हणजे या गाण्याने यांची जी झोप उडवली, म्हणजे हे गाणं लागलं तरी सुद्धा यांच्या नजरेसमोर ते कुंडलीतले ग्रह पत्रिका सगळे येत असतील. तुमच्या बाबतीत शिक्षणाचं कसं? मी लग्नाच्या अगोदर आर्ट्स BA केलेलं होतं फक्त. लग्नानंतर मी B.Ed ला ऍडमिशन घेतली. ते सुद्धा घरच्यांच्या आणि आईंचं अपुरं राहिलेलं स्वप्न मी पूर्ण केलं. 17 एप्रिलला माझी डिलिव्हरी झाली. 17 एप्रिल 2010 आणि माझा पहिला पेपर होता B.Ed चा 26 एप्रिल 2010. 10 दिवसांनी पेपर होता. माझे सासरे आणि माझी आई पेपरला माझ्या बरोबर यायचे मला ऑटोतून सोडायला आणि सासूबाई घरी बाळाजवळ असायच्या. मग काय, मुलगी की मुलगा? मुलगा नातू आहे 3.5 नातू. 2.5 वर्षाचा. त्याचं नाव काय? पेपर अद्वैत. अद्वैत. अच्छा. पण तुम्हाला गाण्याची वगैरे आवड काय? तुम्ही दोघांनी मिळून तेवढीच एखादं एक माझी गाणं खंत आहे. तुम्ही कधी गायला नाही? अहो, मी गाणं ते गातो, गद्यात गातो की पद्धत गातो हे कळत पण एक ऐकवा ना. नाही. नको. आई. आज होऊन जाऊ दे. आज वहिनींची एक इच्छा पूर्ण करा. आता कोठे धावे. वा 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 वा. नाही, सुंदर सुंदर आणि बरोबर चालीत म्हणालात. लवकर हा. आता कोठे धावे मन. ताल पण धरतात. नाही बाबा, मला तेवढं त्याच्या पुढच्या वर्डिंग नाही आवडत. नाही, मला एक सांगा, लग्नाला 4 वर्ष झाल्यानंतर आता तुमचं मन कुठे धावायला लागलं? धावणारच कुठे? लग्न झाल्यावर माणसाचं मन धावत नाही कुठे. आता हे म्हणाले की नाही? मन धावू शकतो हो. हा, मनुष्य नाही धावू शकतो. मनुष्य नाही जाऊ शकणार. मन कुठेही धावू शकतं. एक सांग. मन काय एका क्षणात कुठेही जाईल. म्हणजे मन धावतं आहे, त्याची मूळ चाल कशी आहे हो? आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया. ते गाणं म्हणण्यामागचं दुसरं कारण सांगतो. त्याच्या पुढची वर्डिंग होते ना, कुठले? तुझे काय होते ते पुढचे? तुझे चरण देखिलिया. असं आहे काय? हो, बर. चला बघूया. ह्यामध्ये न पडता आपण प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी. बरं, सासूबाईंचं आवडतं गाणं सांगा. नकोस नयनी भरू असं. कुठलं आहे हो तुमचं आवडतं गाणं? कुठलं खरं सांगा. ते गाणं मला आवडतंच, पण मी तिच्याकडून जे ऐकत असते ते धुंद मधुमती हे गाणं ऐकत असते. Very. आवडतं. व्हेरी छान छान छान. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न सुनबाईंसाठी. सासूबाईंच्या शाळेचं नाव सांगा. शंभू महादेव विद्यालय शिंगणापूर. अरे काय हो, बरोबर. बरोबर, अभिनंदन. आणि पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमच्या सुनबाईंकडून कोणत्या विद्यार्थ्याने संगीताचे शिक्षण घेतलेच पाहिजे असं सुनबाईंना वाटतं? तिचा मुलगाच. उत्तर
चुकलं. त्यांना तुमच्या मुलाकडनं कळलं काय त्यांनी इच्छा आहे? पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी, तुम्ही कोणत्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये असं सुनबाईंना वाटतं? स्वतःकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या म्हणजे माझ्या स्वतःच्या तब्येतीकडे. वा वा, अभिनंदन. आणि आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बाबा. तुमच्या पत्नीने तुमच्यासाठी कोणतं धाडस केलंय? आम्ही पुणे मुंबई एसटी मधून येत होतो. हा त्यावेळेला काहीतरी मी खाली उतरलो होतो. पण त्यावेळेला ती बस पुढे गेली होती हा आणि नंतर मग हिने बस थांबवली. काय सांगा, डेअरिंग आहे म्हणजे. त्याने मला सांगितलं तुमचं सामान घ्या आणि खाली उतरा. हा म्हटलं मी मुळीच उतरणार नाही आणि गाडी हलवून देणार नाही. मग म्हणे ते काय करायचं म्हणे ते आले. मग मी शेजाऱ्यांचा म्हणजे जवळच्या ह्याचा फोन घेतला. मग तेव्हा ते फोन केला आणि मग ते आले थोड्या वेळात. त्यापासून बसमधनं उतरत नाही म्हणे तुम्ही आता. बसमध्ये उतरूनच देत नाहीत. उतरूनच देत नाही. पुढचा प्रश्न चिरंजीवांसाठी, तुम्ही सांगा पत्नीची तुमच्याकडून असलेली एकमेव अपेक्षा कोणती? गाणं शिकावं. त्या उत्तरामध्ये जी काय अगतिकता होती त्याला नमस्कार गाणी केला. शिकावं म्हणजे उद्यापासून सकाळ संध्याकाळ सारे जे काही एक्सप्रेशन होते अशाच गप्पा सुरू राहणार. नमस्कार. नमस्कार. चला, दोन्ही बाजूला गट सज्ज आहेत. एक चर्चेचा विषय, आणि त्यासाठी विषय असा आहे की सुनांनी त्यांना घरी लवकर सोडतील असेच जॉब निवडावेत का? काय वाटतं तुम्हाला? हो, का हो? त्याच्या मागची कारण अशी आहेत की एक तर त्यांचं स्वतःकडे पण वेळेच्या अभावी दुर्लक्ष होऊ शकतं. पुढे नंतर मुलांच्याकडे पण त्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं आणि उशिरा आल्यानंतर त्यांना नीट विश्रांती मिळत नाही. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात. त्यांची पण तारेवरची कसरत असते त्या सुनांची पण, की घर आणि नोकरी हे दोन्ही जॉब सांभाळायचे असतात. त्यातले त्यात बॉस लोकांनी पण हा विचार करायला पाहिजे की लेडीजला ह्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यामुळे आता हल्ली जॉबमध्ये मुलींना 12 वाजतात 11 वाजतात रात्रीचे यायला. त्या मुली घरी येणार कधी, जेवण खाण करणार कधी? त्यांचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे, पण तरी सुद्धा असे जॉब प्रत्येकालाच मिळू शकत नाहीत ना. असं प्रत्येकालाच वाटणार की बाबा लवकर घरी जायला पाहिजे, घरी वाट बघणारे आहेत, घरच्या जबाबदाऱ्या पण आहेत, पण असं प्रत्येकाच्याच बाबतीत साध्य पण होऊ शकत नाही. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? आजची प्रोफेशनल लाईफ आहे सगळी आणि प्रत्येक प्रोफेशनमध्ये प्रत्येकाला पुढे जायची इच्छा असते आणि त्या ह्याच्यामध्ये कसं होतं की लेडीजला देखील तेवढा वेळ थांबावं लागतं आणि लेडीज पण बॉस बनलेली. नाही, प्रश्न वेगळाच आहे. नाही, प्रश्न असा आहे की आजच्या स्त्रियांनी किंवा सुनांनी लवकर घरी जाता येईल असेच जॉब निवडावेत. मिळणार नाहीत, जॉब मिळणार नाहीत तसे शिक्षिका पेशेशिवाय. आईच्या बाजूला बसून आईच्या विरोधात बोलताना जे सत्य आहे ते बोलतो. बरं ठीक आहे, थांबा. बाबांचं काय म्हणणं मला ऐक. माझं म्हणणं असं आहे की काय इलाज नसतो काय गोष्टीला. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर पाहिजे ती नोकरी केलीच पाहिजे. जर तुम्हाला घर सांभाळायचं असेल चांगलं व्यवस्थित तर, कारण त्याशिवाय पगार येणार नाही, पैसे येणार नाहीत. आणि जर तुम्हाला लाईफमध्येच काही बनायचं असेल तर पैसा हा गरजेची वस्तू आहे. बरोबर आहे. हा, पैसा असेल तर आपण काही करू शकतो. अशी काही अट घालू नये की बाबा मला लवकर घरी जाणारच नोकरी हवी अशी आठ म्हणजे मिळाली तर आपल्या नशिबाने म्हणायचो, नाही तर आहे ती स्वीकारायचं. हा, मग इलाज नाही त्याला. काय म्हणणं आहे तुमचं? आता बघितलं सगळेच विरोधात गेले. मी एकटा काही हरकत नाही ना, काही हरकत नाही विरोधात गेले तर, पण मी माझं मत मांडलेलं आहे. आपल्याला राहिलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं? ज्याचे टॅलेंट आहेत त्यांनी तो जॉब स्वीकारावा जरूर आणि टॉपला जायचा प्रयत्न करावा. नाही, हरकत नाही. कोणाला जॉब चांगला असेल आणि थोडीशी ऍडजस्टमेंट कधी तुम्हाला गरजेनुसार त्यांनी सोडलं गेलं पाहिजे. उगाच रोजच्या रोज उशिरापर्यंत थांबवणं वगैरे ह्या क्रिया ज्या होतात त्या होता नसतात. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे की लवकर घरी गेलं पाहिजे, होय की नाही? हो, बरं, हे काय पुरुषांनी किंवा स्त्रियांनी असं नाही, सगळ्यांनी दोघांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे ना. राहिलेला भाग आपण उद्या करूया. मी घरी चाललो, मला लेट झाला पाहिजे, कारण थांबायला नको. तर ही झाली सगळ्यांची मतं आणि आता ही सगळी मतं कागदावर उमटवायची वेळ आली. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत आणि आता यांना मी प्रश्न विचारणार. घरात पाहुण्यांची गर्दी कोणामुळे होते, सूनबाई की सासूबाई? पटकन सांगा. पाहुण्यांची गर्दी 1 2 3 4 5 6. चला, आघाडी सासूबाईंची, गोंड सासूबाईंना. कोणाचा बटवा नेहमी भरलेला असतो या दोघींपैकीच, सूनबाई की सासूबाई?
सासूचाच बटवा भरलेला असतो. बा जेवणातील कोणाचा नवा प्रयोग न घाबरता पचवाल? एकाच वेळी सासू सुनांचे गाण्यांचे कार्यक्रम असतील तर मुलगा कोणाच्या कार्यक्रमाला जाईल? सुनेच्या. तुम्ही का हो? आणि आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? या दोघींपैकी पैठणी कोण जिंकेल? 1 2 3 4 5 6. चला. आणि यांचं काय म्हणणं आहे? सासू. यांचं म्हणणं आहे सून. बरं आहे, हा गुण सासूबाईंनाच मिळाला. बघूया कोण जिंकणार पैठणी. मगाशी एक प्रश्न विचारला होता चर्चेसाठी, आणि तो प्रश्न असा होता की आजच्या सुनांनी किंवा महिलांनी, स्त्रियांनी लवकर घरी येता येईल असा जॉब स्वीकारावा का? सासूबाईंचं म्हणणं होतं हो, यांचं म्हणणं होतं नाही. 6 गुण आतापर्यंत सासूबाईंचे आहेत आणि 4 गुण आहेत सूनबाईंचे. तेव्हा आता आपण बघूया त्या मगाशच्या प्रश्नांवर कोणी आघाडी घेतलेली आहे. किती झाले? 5 6 7 9 10 11 काय कर 8 9 10 बाबांचं मत बघूया कोणाच्या बाजूने. झाले? मुलगा काय करतो बघूया. 16. त्यामुळे आजचा विजेता ठरलेला गट आहे सून गट. अभिनंदन. 1600 रुपयाची ही लक्ष्मी आणि ही भेटवस्तू झी मराठीकडून आपल्याला. बघूया आता कोण जिंकणार पैठणी. त्या 2 दोऱ्या ज्या एकमेकीला गाठ मारून ठेवलेली आहे, प्रत्येक गाठ सोडत जायचं आणि तुकडा गोळा करत जायचं. आणि ही संपूर्ण दोरी जी एक अखंड दोरी आहे ती वेगळी वेगळी करायची आहे. तर बघूया कोणाचे जास्त तुकडे स्वतःकडे जमा होतात, कोण लवकर लवकर त्या गाठी सोडतं. ज्या जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. गोळा करून देवा, गोळा करून अकरा, 12, 13. त्या खेळामध्ये बाबांनी खूप छान साथ दिली. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सूनबाई. सूनबाईंना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी.
मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.